क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. जर सुप्रिटेंडंटच्या हाती माझा मृत्यू झाला ना, तर माझ्या मृत्यूचा सन्मानच समजेन मी. अगं चौकात चौकात पोलीस आहेत, त्यांनी तुला पाहिलं तर ते तुला सोडणार नाहीत. अगं बेटा ऐक तर, अगं ऐक तर, कुठे चाललीस? आईशी वाद झाला आणि नंतर मी इकडे निघून आले रागाच्या भरात. आता घरी आई चिंता करत असेल. चल तू, ही तुझी जान या मुलीला मारेल म्हणजे तू जिवंतपणे ही मृत्यूच्या यातना भोगशील. जॅक्सनला विजयाबद्दल बरीच काही माहिती मिळाली आहे. तो खूप लवकर तिला गिरफ्तार करू शकतो. सरदार, काय हे घ्या. म्हणजे कळलं आम्हाला काय आहे ते, पण हे आम्ही मागितलं केव्हा? सरदार, तुम्हीच तर मला सांगितलं होतं रोजच्या दुधात अर्धा किलो दूध वाढवण्याकरता. मला वाटलं तुम्ही रोज पिणार आहात. आम्ही पिणार नाही बेटा, आम्ही नाही पिणार. आम्ही तुला पाजणार आहोत. तुझ्यासाठी मागवलं हे दूध, कळलं का? पी पी मग पी पी. अहो सरदार, आम्ही दूध पिऊन काय करणार? मला कशाला पाजता? का पाजतोय? अरे जरा शरीर बघ स्वतःच. दिसलं का नाही काही तुला? नाही दिसणार पण नाही बेटा. अरे जर काही असेल तर दिसेल ना तुला. कपड्यांच्या आत झाकलेली हड्डी पसलीचे हे शरीर फू करून टाकलं ना तरी उडून जाशील. हा आपल्या अड्ड्यातला दाग आहेस तू, कलंक आहेस. नुसता पाव किलोचा टिकोजी पहलवान देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे. म्हणून सांगतो पी, चुपचाप पे. चुप. एका श्वासात. आता ना उद्यापासनं तुला भवानी बरोबर आखाड्यात पाठवू दंड मारण्यासाठी. कळलं? होय. नाग निघा निघा आता चला. अड्ड्याचे काडी पहलवान. हा भाई बोल. सरदार, सरदार तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बसा. माहिती आहे आम्हाला, सुप्रिटेंडंट आणि त्याचे पोलीस विजयाच्या मागावर आहेत. होय सरदार, आणि त्यांचे गुप्तहेर सुद्धा. आणि विशेष करून तो लंगडा जॅक्सन. रश्शी जळाली तरी सुंब नाही गेला त्याचा. पण सरदार यावेळी मी काही चूक नाही होऊ देणार. विजयाची सुरक्षा ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारी असायला सुद्धा पाहिजे. कारण की विजया नुसती एक क्रांतिकारी नाहीये, आणि ती तुझ्याकरता व्यक्तिगत जिम्मेदारी सुद्धा आहे. जी सरदार, म्हणून मी निश्चय केलाय की मी 3-4 दिवस जितकी गरज असेल तितकं मी वेषांतर करून विजयाच्या घरापाशी राहील. खतरनाक आहे.
जर तिथे कोणी ओळखलं तर संकट कमी होण्याऐवजी वाढेल अभय. नाही 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 सरदार, कोणी नाही ओळखणार मला. आणि तसंही मी अनेक वेळा वेषांतर करून तिकडे. जेवढं सांगितलं तेवढंच ऐकायचं अभय. बहादुरीचा अर्थ हा नव्हे की आपल्यापेक्षा जास्त अनुभवी व्यक्तीच्या प्रत्येक सांगण्याला विरोध करायचा. बहादुरी नव्हे, लापरवाही आहे. तर सरदार मी काय करू? सोडून देऊ असंच मरण्याकरता? अरे आम्ही तुला आधी पण सांगितलं होतं की तिला इथे अड्ड्यावर घेऊन ये. का नाही आणलंस तू? कसली वाट पाहत होतास तू की तो हलकट जॅक्सन तिथे येईल आणि तिला उचलून घेऊन जाईल? सरदार माझं बोलणं झालंय तिच्याशी. ती इथे यायला पण तयार आहे. बस 1-2 दिवसात मी त्यांना इथे घेऊन येईन. 1-2 दिवसात शक्य नाहीये. तोपर्यंत आम्ही लोक निश्चिंत नाही बसू शकत. सरदार म्हणूनच मी सांगतो की विजयाला जोपर्यंत इथे घेऊन येत नाही वेश बदलून तिकडे मी राहतो. यात काय संकट आहे? नाही, हे बघ, काहीतरी दुसरा विचार करा. सरदार. भाईजान, आम्ही एक सल्ला सांगू? बोल. भाईजान, तुम्ही आणि सरदार विजया दिदीच्या सुरक्षेकरता बेफिकीर राहा. मी आणि सोमदत्त तिथे जाऊ आणि पूर्ण निगराणी ठेवू. तुम्ही बिलकुल बेफिकीर राहा. आम्ही वादा करतो की त्यांच्यावर कुठलंही संकट नाही येणार. तू ठीक बोलतोस हबीब, पण हे काम खूप जोखमीचं आहे. हो भाईजान, पण हबीबुल्ला ठीकच बोलतोय अभय भैया. आम्ही असताना तिथे काही त्रास होणार नाही. शब्द देतो तुम्हाला की पूर्ण जबाबदारीने आम्ही त्यांची सुरक्षा करू. हा वायदा आहे आमचा. तर मग वाट नका पाहू. सरदारांची आज्ञा घ्या आणि लगेच निघा. सरदार, समजा आज्ञा मिळाली, निघा लवकर इथून. येतो सरदार. खुदाफिज सरदार. हुशारीने, हो सरदार. खूप सावधपूर्वक. सलाम साहेब. शक्ती सिंग, व्हॉट हॅपन्ड? तू कशाला रडत आहे? कोणी बोललं तुला काही? अरे शक्ती सिंग, आम्ही विचारतोय, कोणी काही बोललं का तुला? अरे बोलत का नाहीस? कशाला रडतोयस? साहेब, कमीत कमी तुम्ही तरी ओरडू नका. आज आमची खूप बेइज्जती झाली साहेब. हिंदुस्थानी होती, आता आमची काय चूक साहेब? सर, तुम्ही नाराज नका हो. मी बोलतो त्याच्याशी. शक्ती सिंग, साफ साफ सांग काय झालंय. घाबरू नकोस, सांग काय झालंय. सुप्रिटेंडेंट साहेबांना माहिती नाही काय झालंय. ते विचित्र वागतात आणि हिंदुस्थान्यांना शिव्या घालतात. आजचं वर्तमानपत्र मी त्यांच्या केबिन मध्ये द्यायला गेलो तर एकदम माझ्यावर भडकले आणि म्हणाले, तू रणबेरीचा माणूस आहे आणि मला चिडवायला आलायस. शांत हो. त्यानंतर काय झालं? त्यानंतर काय सांगायचं साहेब, पेपर न बघताच म्हणाले की हा रणभेरी आहे, यात आमचा फोटो छापलाय आणि तुम्हाला चिडवायला इथे आलाय. आणि एकदम मला लाथा बुक्क्यांनी मारायला लागले. नाही करायची साहेब मला ही नोकरी. आज माझा इथे शेवटचा दिवस आहे. शक्ती सिंग, रिलॅक्स. सगळं काही ठीक होईल. अरे शक्ती सिंग, तू चिंता नको करूस. मी बोलतो सुप्रिटेंडेंट साहेबांशी. हा, आणि हे असं नोकरी वगैरे सोडायच्या गोष्टी नाही करत. अरे लहान लहान मुलं आहेत तुझी, कुठे जातील बिचारे. आणि तू एक पोलीसवाला आहेस, असं रडणं भेकडणं शोभत नाही तुला. हा, चल डोळे पुस. चिंता करायची गोष्ट नाही. रिलॅक्स. कम ऑन. हा, काळजी करू नकोस.
out! Oh, come out! All Indians are really cheaters! धोका देणार चॅम्पियन आणि राधा तू पण तेच केलंस आम्हाला धोका दिला खरं सांगू सुप्रिटेंडेंट साहेबांना येड लागलंय. आम्ही त्यांना इथे रिपोर्ट करायला आलो होतो. बघतो तर काय हे पीत बसले आहेत. अरे ते तर आम्हाला मारायला पण उठले होते. म्हणत होते की तुम्ही इंडियन्स आहात म्हणून रणभेरीचा शोध नाही घेत आहात. अरे ब्रह्मासिंग, हे सकाळपर्यंत तर ठीकठाक होते. मग यांचं हे असं माकड कशामुळे झालं? तुम्ही बरोबर बोलताय सर. सकाळी जॅक्सन साहेब आले तर त्यांना विचारत होते की त्या मुलीला पकडण्याकरता कोणकोणते प्लॅन तयार केले. तेव्हा तर सगळं ठीक होतं आणि अचानक. ठीक आहे, आम्ही बघतो काय झालं. सर, व्हॉट हॅपन्ड? तुम्ही अशी अशी अवस्था का करून घेतली? जेम्स, आम्ही एकदम ठीक आहोत. काय नाही झालं आम्हाला. बट थोडेसे दुःखी आहोत, थोडा निराश आहोत आम्ही. बट वाय सर? त्या एका मुली करता? सर, आय एम सॉरी. सर, तुम्ही इतके सिनियर मॅच्युअर ऑफिसर आहात आणि जर असे वागलात तर लोक काय विचार करतील? जेम्स, आम्ही त्या मुळे दुखी नाहीये. आम्ही स्वतःमुळे परेशान आहोत. आम्ही स्वतःवर नाराज आहोत, चिडले आहोत. तू बरोबर बोलला जेम्स की इतका मोठा सिनियर ऑफिसर असून सुद्धा ती मुलगी आम्हाला दगा देऊन गेली, उल्लू बनवून निघून गेली. पण हे पण खरं आहे जेम्स की आम्हाला तिच्या फेसवर लव झाला आहे. तिच्या प्रिटी फेसवर लव झाला. आम्हाला लव झाला. आय एम अ फुलिश पर्सन. सगळी चूक आमची आहे, आमची. सर, पण आपल्या चुकांवर पश्चाताप करण्याची ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला ऑफिसमध्ये दारू पिऊन काय साबित करायचंय सर? आता तुम्हीच विचार करा की जर आता कमिशनर साहेब इथे आले आणि त्यांनी हे सगळं पाहिलं तर ते आम्हाला शूट करू शकतात. जॅक्सनने एक खूप चांगला प्लॅन तयार केला आहे. आज रात्री आम्ही त्याला एक्झिक्यूट करणार आहोत. आता तुम्ही पाहालच पुढे पुढे काय होणार आहे ते. रणभेरी
नाहीतर आम्हाला आमच्या सर्व्हिस पासून टर्मिनेट करू शकतात. हेच करणार. आणि काय करणार ते? आणि हे सगळं तुम्हा इंडियन्स मुळे झालेलं आहे. तुम्हा इंडियन्स मुळे. सर, लहान तोंडी मोठा घास, पण वाईट नसेल वाटणार तर एक गोष्ट सांगू. छोट्या तोंडाने मोठा घास. बोला बोला, काय बोलायचंय? सर, पाची बोटं एकसारखी नसतात. जर त्या राधाने तुम्हाला धोका दिला आणि ती हिंदुस्थानी असली तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण तसाच असेल. तुमच्या स्वतःच्या डिपार्टमेंटचे लोक तसेच आहेत. सर, आम्ही तर ती माणसं आहोत जे एकदा कोणाचं नमक खातील त्याच्याशी नमक हरामी नाही करणार, मग जीव गेला तरी बेहत्तर. मी तुमचा शुभचिंतक आहे आणि म्हणून हे सगळं सांगतोय की अशा प्रकारे तुम्ही ऑफिसमध्ये दारू प्याल तर तुमच्या अडचणी कमी नाही होणार, उलट त्या वाढतील. व्हॉट डू यू मीन त्या वाढतील? तू आम्हाला चॅलेंज करतोय? कसा वाढतील आमच्या अडचणी? बोला. काय सर, तुम्ही नेहमी मला वाईट का ठरवता? मी नेहमी तुम्हाला माझा मोठा भाऊ म्हणून मान देतो, तुमचा आदर करतो. मी म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतोय सर, हे सगळं नका करू. आणि या तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसा प्लीज. सर, या तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसा ना. सर, आता माझी तर हिंमत नाहीये. आता तुम्ही समजूत काढा आणि खुर्चीवर बसवा त्यांना. सर, गोपी सिंग बरोबर बोलतोय. तुम्हाला तिथे बसलं पाहिजे. प्लीज या, मी घेऊन चलतो तुम्हाला. No. I'm okay, yeah, James, I'm okay. कूल कूल सर, प्लीज तुम्ही बसा. म्हणजे बसा तिकडे. Just Come wait, on. let me finish my last drink. Take it. Okay? या सर. Please don't worry. Come on, okay? Yeah. James, आम्हाला सोड, आम्ही बसतोय इथे. Oh, please, जपून, sir. sir. Leave me, James. हळू. Cool, sir. सर, तुम्ही चिंता नका करू. जॅक्सन साहेबांबरोबर आम्ही एक प्लॅन तयार केलाय. 1-2 दिवसात ती मुलगी आमच्या कस्टडीत असेल. हे तर जॅक्सनने सुद्धा आम्हाला पहिलं सांगून गेला. पण इतका वेळ निघून गेल्यावर पण काय झालं? काय झालं सांग मला तू. काय नाही झालं? हा ब्रह्मा सिंग, आय एम सॉरी. आम्ही आमच्याच फ्रस्ट्रेशन मध्ये तुला, गोपीला आणि जेम्सला सुद्धा मिसबिहेव केलं. आय एम सॉरी. आणि एक कॉन्स्टेबल आला होता आमच्याकडे, आम्ही त्याला पण मारला. काय नाव होतं त्याचं? शक्ती सिंग सर. तो बाहेर उभा राहून रडतोय आणि नोकरी सोडायचं बोलतोय. ओ माय गॉड. त्याला थांबवा गोपी सिंग, त्याला थांबवा. ऍक्च्युली झालं असं होतं की तो एक न्यूजपेपर घेऊन आला होता. आम्हाला वाटलं रणबिरी न्यूजपेपर असणार. आम्हाला राग आला आणि आम्ही त्याला मारलं. त्याला थांबवा गोपी सिंग, थांबवा प्लीज. ठीक आहे सर, तुम्ही चिंता नका करू, मी त्याला थांबवतो. आणि तो खूपच साधा माणूस आहे. तुम्ही प्रेमाचे 4 शब्द बोललात तर तो ऐकून घे. 2-4 काय, आम्ही 10 शब्द बोलू त्याला. पण त्याला थांबवा, जाऊ नका देऊ त्याला. येस सर, तसंच होईल. हां सर, जॅक्सनने एक खूप चांगला प्लॅन तयार केला आहे. आज रात्री आम्ही त्याला एक्झिक्यूट करणार आहोत. आता तुम्ही पाहालच पुढे काय होणार आहे ते.
यार हबीब, खूप रात्र झाली आहे. हो. या कामाच्या घाईमध्ये जेवणच विसरून गेलो. आता काय करायचं? काय करायचं? हा, एक काम करू शकतो. विजया दीदीला सांगून काही खायला द्या म्हणून, म्हणजे असेल तर. नाही यार, त्यांना इतक्या रात्रीचा त्रास देणं बरोबर नाही. चल थोडं पुढे चालत जाऊ आणि उघडं मिळालं तर बघू. चल. यार खायचं जाऊ दे. खुदा कसम मी तर म्हणतो, इतकी जास्त थंडी वाजते ना आम्हाला, की जर खाण्याऐवजी काही चहा पाणी जर मिळाले ना, म्हणजे गरमागरम चहा मिळाला ना, मजा येईल, जीवात जीव येईल बाबा. इथे जवळ काही दिसत पण नाहीये यार. अरे मिया, पुढे तिथे कुठली दुकान उघडी आहे असं वाटतंय. बहुतेक ती चहाचीच आहे. जाऊन बघून येऊया का? चला. हो, जर चहा मिळाला तर चांगलंच होईल, नाही तर परत येऊ. इकडे घरावर पहारा पण तर द्यायचंय. चला. हो चला. चल जाऊन बघून येऊया. दादा, हो दादा, चहा मिळेल का? असं वाटते दादांना झोप लागली आहे. दादा, हो दादा, चहा मिळेल का? चहा काय? कुठे काय? कुठे काय? लाहोल विला कुवत. आता तुम्हीच समजवा. अरे दादा, गाय नाही चाय. चहा पाहिजे आम्हाला. जास्त ऐकू येत आहे का? बैरा नाहीये मी, देतोय तुम्हाला. हा तर बहिरा माणूस आहे. खुदा जाने याला चहाच्या दुकानात कोणी बसवले. द्या. पकडा. शुक्रिया. खुदा मिया, तुझा शुक्र आहे. भाई मिया, बरं झालं चहा मिळाला. जीवात जीव आला. हा हबीब भाई, आणि आज थंडी पण जरा जास्तच आहे. हो भाई, पण लवकर चहा पिऊन घ्या. माहिती आहे ना, विजया दीदी घरी एकटीच आहे. आपण अभय भैयाला वादा केलाय की पूर्णपणे आपण त्यांची काळजी घेऊ. जिम्मेदारीने तो वादा पूर्ण करू. काही नाही होऊ देणार आपण त्यांना. लवकर प्या चहा. अरे हळू बोला, तो चहावाला ऐकेल. अरे इतक्या रात्री, इतक्या थंडीमध्ये आपलं कोण ऐकून घेणार आहे? आणि तसही हा थेरडा बहिरा आहे. दादा, अरे हबीब भाई, यार ही ठेवली हा, अधेली, दे. ठेवली इथे. सकाळी जाग आली की घेईल उचलून. भाई तिथे जाऊन पहारा पण द्यायचा. चला, चला. चल, चल, चल. खुदा हाफिज. वर्जन ब्रह्मा सिंग, व्हेरी नाईस. ही नक्कीच त्या रणभेरीची माणसं आहेत, आणि हे त्याच मुलीबद्दल बोलत होते जिच्या शोधात आम्ही आहोत. आणि मला तर वाटतंय हे लोक तिच्या घराकडेच निघाले आहेत. ठीक आहे, तू जाऊन जेम्सला घेऊन ये. मी गोपी सिंगला पाठवतो.
अरे काय पराडकरजी, तुम्ही लोक पण शर्त लावून बसलात. रणभेरी छापली गेली आणि आता हे संकट. का? आनंद तर तुम्हाला पण झाला होता. हो झाला होता, तुमच्यापेक्षा जास्त झाला होता. आणि आता चिंता सुद्धा आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आहे विजयाची. हो, ती तर मला पण खूप आहे. खास करून जेव्हा मी हे ऐकले की जॅक्सन हात धुवून तिच्या मागे लागलाय. पण अभय म्हणाला होता की विजयाला एक सुई पण नाही टोचणार, आणि त्यावर माझा विश्वास आहे. म्हणणं तर बरोबर आहे पराडकरजी तुमचं, पण माहित नाही की ह्यावेळी आमचं काळीज खांबरत आहे. बोलतो आम्ही अभयशी. नक्कीच. पण एक चांगली बातमी पण आहे माझ्याकडे. चांगली बातमी? चला, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल आता आम्हाला तुमच्याकडे. दुर्गा प्रसादजी आणि सेठ ज्ञानचंदजींनी एका अद्भुत रहस्यावरून पडदा दूर केलाय. ते अचंबित करणारं पण आहे आणि एक सुखद आश्चर्य सुद्धा. लवकर सांगा ना महाराज, आम्ही व्याकुळ होतो आहोत ऐकण्यासाठी. जेलच्या गुप्त कोठडीत मी तुमची व्याकुळता थोडी अजून वाढवतो, नंतर येऊन आरामात सांगेन. हा तर अन्याय आहे पराडकरजी. हो, ते तर आहे, पण तुमचे मित्र आहोत, थोडा अन्यायाचा हक्क तर नक्कीच आहे, नाही? काहीतरी सांगा महाराज. मी दुर्गा प्रसादजींना घेऊन येतो, तेच काय ते सांगतील. तोपर्यंत चांगल्या बातमी करता आपली व्याकुळता अजून ताणून धरा. महादेव. अरे ऐका तर. महादेव. तुझी खैरियत यामध्येच आहे की आम्हाला जाऊ दे. आणि तुझ्या स्वास्थ्याकरता हेच बेहत्तर आहे. तुम्ही माझ्या स्वास्थ्याची चिंता नका करू, आपल्या स्वास्थ्याची चिंता करा. तुझ्या रणभेरी वळवागाने जाई. सोम, इथे पोलिसांची गस्त खूप जास्त झाली आहे. आपल्याला लवकरात लवकर ही खबर अभय भाईजानला द्यायला हवी, कारण जरा पण उशीर झाला ना तर आपल्या दोघांना खूप मुश्किल होऊ शकते. बिलकुल बरोबर बोललास हबीब. अभय भैया ही गोष्ट समजतात, म्हणून तर त्यांनी विजया दीदीला सांगितलं होतं की त्यांच्या बरोबर अड्ड्यावर येण्याकरता, पण विजया दीदीने मना केलं. हे खूपच चुकीचं केलं. कधी कधी जिम्मेदार आणि हुशार लोक पण कशी चूक करून बसतात. भाई, आमचं तर हे मत आहे की विजया दीदींनी ही गोष्ट मानायला हवी होती आणि अड्ड्यावर जायला पाहिजे होतं. मी जरा सांगून बघू का? हे आणि काय करायला निघालायस तू? पण ज्यांनी सरदारांचं नाही ऐकलं, अभय भैयांचं नाही ऐकलं, ते तुझं म्हणणं काय ऐकतील? हा, जर तुला ओरडा खायची एवढीच हौस आहे तर बेशक त्यांना समजवायचा प्रयत्न करू शकतोस. त्यांच्या सुरक्षेकरता मी ओरडा पण खाऊ शकतो, पण अरे अरे हे हे काय करताय मिया? आम्ही दोघं तर शरीफ लोक आहोत, आधा वर्जे. हो, माहितीये किती शरीफ आहात. चला ठाण्यावर. ठाणा तर तुला आम्ही दाखवतो.
भैया कुठे कुठे भैया हा खूपच बहादुरी दाखवत आहात. जरा आम्ही तर पाहू किती ताकद आहे तुमच्या मनगटात. गोपी सिंग, जरा नाही पूर्ण बघून घे. आता तर तुला प्रेमाने समजवत आहोत, दूर हो आमच्या वाटेतून. तुझी खैरियत यातच आहे की आम्हाला निघून जाऊ दे. होय, आणि तुझ्या स्वास्थ्याकरता तर हेच चांगलं आहे. अरे माझ्या बंधूंनो, तुम्ही माझ्या स्वास्थ्याचा विचार नका करू. आता तुम्ही तुमच्या स्वास्थ्याचा विचार करा. तुला अरेस्ट करा यांना. हवालात मध्ये घेऊन चला यांना. आम्ही तिथे यांची मरम्मत करू. सर, तुम्ही जाऊन त्या पोरीला पकडा. या लोकांना मी बघतो. चला बच्चे लोग, थोडी तुमची खातिरदारी करूया. चला. तुला तर सोडणार नाही आम्ही. शेवटी तू काय निश्चय केलायस? अजूनही त्या दिवसाचं भूत तुझ्या डोक्यातून उतरलं नाही? उतरलं नाहीये आणि उतरणारही नाही. याआधी की मी कोणती बळजबरी करेन, तुझी शेवटची इच्छा मला ऐकायची. आई, तुला माझ्यावर कोणतीच बळजबरी करायची गरज नाहीये. तुझ्या आनंदाकरता मी काही करू शकते. मग हे शहरच काय, तू म्हणत असशील तर हे जग सोडायला तयार आहे मी. पण एक लक्षात ठेव की हा निर्णय एका लेकीचा असेल, एका स्वाभिमानी लेकीचा नाही. बेटा, प्रत्येक काम स्वाभिमानाच्या भरोश्यावर नाही होत. कधी कधी स्वाभिमानाला सोडूनही सावधानतेचा आधार घ्यावा लागतो, जेव्हा लक्ष इतकं मोठं असतं. आणि आई, म्हणूनच मी सावधानी पाळतेय. आता तूच सांग, मागच्या 2 दिवसात मी किती वेळा घराबाहेर पडले? एकदाच, आणि तेही रात्री. पूर्वी मी कधी इतका वेळ घरात राहत होते? नाही ना. ही सावधानीच तर आहे ना आई. आणि आई, पळ काढणं सावधानी नाही, भेकडपणा आहे. आणि मी माझ्या इच्छेने असं कधीच नाही करणार.
बेटा, मला खुशी आहे की मी तुला चांगले संस्कार देण्यात यशस्वी झाले. आणि स्वाभिमानाने जगणंही मीच तुला शिकवलंय. पण बेटा, जीवनाच्या पुस्तकात नेहमीच 2x4 होत नाहीत. कधी कधी 3 सुद्धा होऊ शकतात. आणि नेहमीच हे जीवन पुस्तकी आदर्श आणि नीती नियमांवर नाही चालत. हो आई, ऐक पण बेटा, एक खूप पुरातन आणि साधारण वचन आहे. जेव्हा वादळ येतं ना, तेव्हा मोठी मोठी वृक्ष पण उन्मळून पडतात. कारण कधी कधी ते आपला स्वाभिमान आणि खोट्या अहंकारापुढे वाकू शकत नाही. त्यामुळे सोसाट्याचा वारा त्यांना उडवून टाकतो. त्याच जागी लहान सहान रोपटी, नरम आणि मुलायम गवत त्या वाऱ्याच्या दिशाने नतमस्तक होतात आणि त्या वादळाच्या जाण्याची वाट बघतात. आई, पण तू विजया, कठीण काळाचा सन्मान करून त्यापुढे नत होऊन टळू देण्यात काही भ्याडपणा नसतो, उलट समंजसपणा असतो पोरी. आई, तू जे काही बोलतेस ते सगळं मला मान्य आहे. तू जे काही सांगितलंयस ते अगदी खरं आहे. आणि मला हे कळतंय की तुला इतकी चिंता आहे माझी. अजूनही असंच वाटतं ना की मी अजून लहान आहे, स्वतःचा सांभाळ नाही करू शकत. पण आई, असं नाहीये. मी स्वतःला जपतीये आणि रणवीरने माझ्याकरता खूप चांगली सोय केली आहे. बेटा, रणवीरने जी माणसं पाठवली आहेत ना, ती त्या इंग्रज पोलिसांसमोर काहीच नाहीत. ते त्या इंग्रजांच्या घडवलेल्या वादळासमोर उडून जातील. आणि मला तर भीती आहे, जर काही विपरीत झालं तर तू. अरे देवा! Hands up! आई, तू काय बोलतेस? मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मी काहीच चूक केली नाही. शेवटी आलात ना आपल्या अवकाशावर. पकडा हिला. अभय जी, तू त्या सुप्रिटेंडेंटची शर्त लावून त्याच्या ठाण्यासमोर रणभेरी तर छापलीस. खरंच कौतुकाची गोष्ट झाली. मिठाई वगैरे पण खाल्ली. पण काय सरदार? देशाच्या स्वातंत्र्याकरता पर्याप्त नाहीये. देशाच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी पर्याप्त नाही आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला मोठी मोठी कार्य करायची आहेत. जी सरदार, मी पण हाच विचार करत होतो. तर ऐक, सर्वप्रथम तर आम्ही तुला एक महत्वपूर्ण खबर सांगतो आहोत. पोलीस विभागात आपला एक अजून माणूस सामील झाला आहे. अच्छा, ही तर खूप चांगली बातमी आहे. कारण मी ऐकलं होतं की त्यांनी अच्छेलालला. बरोबर ऐकलंस. अच्छेलालला इथून बदली करून त्याला कानपूरला पाठवणार आहेत. आणि वेळ असताच आपला इथे दुसरा माणूस सामील झाला आहे. आणि खरोखरच ही खूप चांगली गोष्ट झाली आहे. निश्चित सरदार. पण तसाही सरदार, पुढे काय विचार केलाय तुम्ही? अभय,
सर्वात आधी तर त्या ऑफिसरांचे काम तमाम करून टाका ज्यांनी संपूर्ण शहरात तांडव नाच घातलाय, ज्यामुळे इंग्रजांमध्ये अजून थोडी धडकी भरली पाहिजे. होय सरदार, तसं मी हे काम सुरू केलेलं आहे. त्या जॅक्सनला हे असं सगळं बोलून ना तू आमची चीड अजून वाढवतोस. गोष्ट तुझी माझी जॅक्सनला मारण्याची झाली होती, त्याला जिंदा ठेवण्याची नव्हे. मी हे जाणतो सरदार, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. मी पण हाच विचार करत होतो, पण नंतर मला वाटलं की त्याची अशी दुर्दशा करून सोडेन तर ते बाकीच्या इंग्रजांकरता एक उदाहरण बनून जाईल. चूक केली अभय, तू चूक आणि परत करतोयस. जॅक्सन काही उदाहरण वगैरे बनणार नाही. हा जखम खाल्लेला साप सुद्धा अजून खतरनाक होऊन जातो. खरं तेच सांगत आहात सज्जन सिंगजी. अरे पराडकरजी, महादेव. महादेव, बसा बसा, सुखी राहा. बसा. तर दुर्गा प्रसाद सुद्धा आले आहेत. चला आता उघडून जाईल पराडकरजींच्या कोड्याचं रहस्य. आमच्या लक्षात आहे तुमच्या व्याकुळतेबद्दल. चला याच गोष्टीवर ऐका. दुर्गा प्रसादजींनी काय अनोखं काम केलंय. अच्छा, ते काय? एक अशी व्यक्ती जिवंत असल्याचा समाचार मिळालाय ज्याची या जगात जिवंत असण्याची कल्पना सुद्धा आम्ही सोडून दिली होती. कोण आहेत ते? त्याचं नाव सांगण्याऐवजी मी तुम्हाला काही दाखवू इच्छित आहे. हे पहा, याला ओळखतोस अभय? आई हे तू काय बोलतेस? मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मी कोणतीच चूक केलेली नाहीये. शेवटी आलात ना आपल्या अवकाटवर. पकडा हिला. ही अंगठी ही तुम्हाला कुठे मिळाली? याचा अर्थ त्या अजूनही. होय, पण हे कसं होऊ शकतं? हे कसं संभव आहे? संभव आहे अभय, आहे. पण हे कसं होऊ शकतं? मला तर वाटलं होतं ईश्वराची की लीला खूप विचित्र असते अभय. आम्ही तिला समजू शकत नाही, फक्त आश्चर्य करू शकतो. बस एवढं लक्षात ठेव की देव तारी त्याला कोण कसे मारी हेच खरंय. हे वास्तव आहे. ते जिवंत आहेत. पण हे असंभव संभव झालं कसं? चला, झालं कसं तरी. दुर्गा प्रसादजींनी त्यांना शोधून काढलं आहे, तर त्यांना सुखरूप आणण्याचं काम तू कर. तुम्ही फक्त एवढंच सांगा, ते आहेत कुठे? त्याच जेलमध्ये जिथे मला ठेवलं होतं. एक दिवस मी असाच फाशी घरापासून जात होतो. अभय भैया, अभय भैया, लवकर चला. काय झालं अग्निसिंग? अभय भैया, ते विजया दीदी.
काय झालं विजयाला? ओ तर तू आम्हाला सारखा तुझ्यावरच संशय येत होता. आज आमचा संशय खरा ठरला. आमची आणि आमच्या सुपरिटेंडंट सरांची एकच एनिमी आहे. तर तूच ती बदमाश मुलगी आहेस जिने आमच्या पोलीस फोर्सला उल्लू बनवला. चला, कमीत कमी तुम्ही या गोष्टीचा स्वीकार तर केलात की तुम्ही सगळे मूर्ख आहात. आणि मूर्खच नाही, तुमचे सुपरिटेंडंट साहेब तर गाढव आहेत. यू शट अप. आम्ही उल्लू गाढव नाही, लायन आउट लायन, ज्याला त्याची शिकार मिळाली आहे. अरे सर, कोणी जरी आपल्या जागेवरून हल्लं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. हे बघा, मी मानते की माझ्या मुलीने चूक केली, पण जरा विचार करा. ए म्हातारे, आम्ही तुला पण चांगलंच ओळखतो. कळलं? काल तू आम्हाला संस्कार शिकवत होती, सॉरी बोलून निघून गेली. आम्हाला तेव्हा काय माहित होतं की तूच त्याची मदर आहेस. नाहीतर आम्ही तुला कालच अरेस्ट केलं असतं. आणि जर हिने जर आपली चूक कबूल केली तर तुम्ही हिला माफ कराल ना? आई, तू हे काय बोलतेस? मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मी कोणतीच चूक केलेली नाहीये. तू चुप राहा. आलात ना आपल्या अवकातवर, पकडा हिला. तुझ्या मुलीला काय त्रास नाही होणार. आमचे ऑफिसर तिला आमच्या घरी घेऊन जातील. तुझी मुलगी आमच्या बरोबर एका रूम मध्ये राहणार. आम्ही ऑफिसर पण आहोत आणि तुझे दोस्त पण. आम्ही आमचं कर्तव्य पण पूर्ण करू आणि तुझी दोस्ती पण. जर विजयाला कोणी वाईट नजरेने पाहिलं तरी भोले बाबाची शपथ बनारसी कापून काढेन त्याला.